तर नमस्कार विद्यार्थ्यांनो, सेशन नंबर 46 मध्ये आपलं स्वागत आहे। तर यामध्ये आता आपण बघणार आहे लॅबवरमध्ये सेल पाथ लर्निंग। तर इथे जिओग्राफी लेसन आहे, याला प्रोसीड करायचं। तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, तुम्ही पॉवर पॉइंट फाइल्स रिनेम करू शकता। तर हे बरोबर आहे। दुसरा क्वेश्चन आहे, तुम्हाला जेव्हा टेक्स्ट फॉर्मॅट करायचे असेल तेव्हा तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटमध्ये चेंज कराल। तर आपण काय चेंज करतो? फॉन्ट स्टाईल, फॉन्ट साइज अँड फॉन्ट कलर, हे याचा आन्सर आहे। त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, स्लाइडमध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी योग्य स्टेप्स सांगा। तर याच्या स्टेप्स आहे इन्सर्ट पिक्चर। त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन, टेक्स्ट अलाइन करण्यासाठी आपण ग्रुप निवडा। तर टेक्स्ट अलाइन बघा इथे कुठे दिलेला आहे, सी मध्ये दिलेला आहे टेक्स्ट अलाइनमेंट। तर याच्यामध्ये सी हे ऑप्शन निवडायचं आपल्याला। त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे, तुम्ही स्लाइडमध्ये टेबल इन्सर्ट करू शकत नाही। तर हे चूक आहे, आपण इन्सर्ट करू शकतो। गो टू होम करायचं। त्यानंतर आपल्याला करायचं आहे नॉलेज चेक। नॉलेज चेक स्टार्ट एक्झाम करायचं, नेक्स्ट करायचं। तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, भूगोलाच्या धड्याचे पीपीटी केल्याने काय साध्य होते? तर भूगोलाच्या धड्याचे पीपीटी जर आपण केले तर शिक्षकाला धडा शिकवण्यास मदत होते, शिक्षकाला वेळ मॅनेज करण्यास मदत होते, आणि तर हे दोन आपले महत्त्वाचे पॉइंट्स आहेत। तर बघा, दुसरा क्वेश्चन आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या स्लाइडमध्ये टेक्स्ट बॉक्स किंवा चित्र इन्सर्ट करता तेव्हा प्रेझेंटेशनच्या उजव्या बाजूस एक टॅब ओपन होते, त्याला काय म्हणतात? तर याचा आन्सर आहे डिझायनर टॅब किंवा पेन। सबमिट करायचं। तिसरा क्वेश्चन आहे, ज्यामधून पिक्चर इन्सर्ट करता येतील असे पुढीलपैकी कोणते पर्याय तुम्हाला उपलब्ध असतात? तर याचं जे आन्सर आहे ते आहे डिव्हाइस किंवा कम्प्युटरमधून, हे याचं आन्सर आहे, आणि स्टॉक इमेजेस, हे दोन्हीही ऑप्शन तुम्हाला टिक करायचे आहे। सेव्ह करा। त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन चौथा, तुमची मैत्रीण इतिहासाची शिक्षिका आहे, हा तिचा पहिलाच जॉब असल्यामुळे तिला कसे शिकवावे, पुढला क्लास कसा प्लॅन करावा, याबाबत तुमची मदत हवी आहे, तुम्ही तिला काय सुचवाल? तर या टाईपचा हा क्वेश्चन आहे। तर याचं जे आन्सर आहे ते आहे इथे बघा, ऑप्शन दिलेला आहे, लेसन प्लॅन दिलेला आहे किंवा प्लॅनर तयार करण्यास, हे ऑप्शन दिलेलं आहे। तर हे याचं आन्सर आहे। त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे, जिथून पुष्कळ टेम्पलेट्स प्लॅटफॉर्म समजून घेण्याची तुमची मित्राची इच्छा आहे, पुढीलपैकी असा प्लॅटफॉर्म पर्याय निवडायला त्याला मदत करा। तर इथे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे। तर यामध्ये पहिलं, दुसरं आणि तिसरं हे तिन्ही आन्सर्स याचे बरोबर आहेत। तिन्ही टिक करायचे आपल्याला आणि नंतर सेव्ह करायचं आहे। तर या पद्धतीने आपलं नॉलेज चेक कंप्लीट झालेलं आहे। त्यानंतर बघूया आता आपण डू इट युअर सेल्फ। नेक्स्ट करायचं। पहिला क्वेश्चन आहे, दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड नंबर 3 मध्ये दिलेले टेबल सिलेक्ट करा। टेबलला तुमच्या आवडीची टेबल स्टाईल अप्लाय करा। त्याचा सेल शेडिंग कलर रेड करण्यासाठी टेबल टूल्स, डिझाइन टॅब, टेबल स्टाईल ग्रुप याचा वापर करा। दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड नंबर टेबल सिलेक्ट करा, टेबलला तुमच्या आवडीचीच टेबल स्टाईल अप्लाय करा। तर याला सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट केल्यानंतर इथून टेबल स्टाईल एक आपण सिलेक्ट करायची। त्याचा सेल शेडिंग कलर रेड करण्यासाठी
सेल शेडिंग कलर रेड करायचा आहे याचा. तर बघा पुन्हा याला सिलेक्ट करून घ्यायचं आणि सेल शेडिंग कलर बघा या ठिकाणी दिलेला आहे आणि रेड करायचा आहे. तर कलर जो आहे तो रेड करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सबमिट करायचा आहे. ओके. दुसरा क्वेश्चन आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तुमच्या डेस्कटॉपमधून तुमच्या आवडीचे पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट पिक्चर याचा वापर करा. इन्सर्टमध्ये जायचं आहे, पिक्चर्समध्ये जायचं आहे आणि इथून एक पिक्चर्स आपल्याला घ्यायचं आहे. तर आता बघा आपण पिक्चर्स घेऊया. सी ड्राईव्हमधून इथे W प्रेस करायचा, विंडोज, पुन्हा W प्रेस करायचा, वेब आणि वॉलपेपरमधून तुम्ही घेऊ शकता. तर हे आपण चित्र एक इन्सर्ट केलेलं आहे. नंतर याला सबमिट करायचं. तिसरा क्वेश्चन आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये ब्लँक स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट न्यू स्लाइड याचा वापर करा. तर न्यू स्लाइडमध्ये जायचं आहे आणि ब्लँक स्लाइड आपल्याला घ्यायची आहे. बघा चौथा क्वेश्चन आहे, दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तुमच्या डेस्कटॉपवरून तुमच्या आवडीचे पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट पिक्चर याचा वापर करा. तर इन्सर्टमध्ये जायचं आहे, पिक्चरमध्ये जायचं आहे, त्यानंतर दिस PC, इथून आपल्याला सीमध्ये यायचं आहे, सीमध्ये विंडोज मध्ये वेब, W प्रेस करायचा, त्यामध्ये वॉलपेपर, कुठला पण आपण एखादं कुठलंही पहिलं चित्र घेऊ शकतो आणि त्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5, दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये टेक्स्ट बॉक्स घ्या आणि त्यामध्ये टेक्स्ट टाईप करा. तर बघा इन्सर्टमध्ये जायचं, टेक्स्ट बॉक्समध्ये क्लिक करायचं, त्यानंतर इथे टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करायचा आणि इथे आपल्याला लिहायचं आहे प्रूफ हब्स. तर इथे लिहायचं प्रूफ PROOFHUB, प्रूफ हब लिहायचं आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर डू इट युअर सेल्फ आपले कंप्लीट झाले. इथे कन्फर्म करायचं, ओके करायचं. त्यानंतर आहे सिम्युलेशन क्वेश्चन स्टार्ट करायचे आहे. नेक्स्ट करायचं. तर बघा पॉवर पॉईंट वापरकर्त्यांनी आणखी एक थीम प्रदान करते. तुम्हाला आवडणारी थीम तुम्ही निवडू शकता. आता दिलेल्या सादरीकरणावर मेडिसिन थीम लागू करा. तर थीम कशामध्ये असते, डिझाईनमध्ये जायचं, थीम्समध्ये जायचं आणि याच्यामध्ये मेडिसिन ही थीम तुम्हाला शोधायची आहे. तर इथे बघा तुम्हाला तुमची मेडिसिन थीम आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा, स्टार्ट करा. वाचनीय फॉन्ट आकार आणि फॉन्ट रंग वाचकाचे लक्ष वेधून घेऊ शकतात. आता तुम्ही प्रेझेंटेशनवर काम करत आहात, तुम्हाला निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट आकार बदलायचा आहे 51 पर्यंत. तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे, क्लिक करून सबमिट करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं सिम्युलेशन क्वेश्चन कंप्लीट झालेले आहे. एंड एक्झाम करायचं, कन्फर्म करायचं, ओके करायचं. त्यानंतर आहे सेशन कंप्लीशन टेस्ट, स्टार्ट एक्झाम करा. तर बघा सेशन कंप्लीशन टेस्ट नेक्स्ट करायचं. पहिला क्वेश्चन आहे, 4 सामान्य प्रकारच्या फाईली, दस्तऐवज फाईल, वर्कशीट, डेटाबेस फाईल, प्रेझेंटेशन फाईल्स. तर याचं उत्तर बरोबर आहे. दुसरा क्वेश्चन आहे, सर्वात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे ऑडिओ इनपुट. तर ऑडिओ इनपुट डिव्हाइस आहे मायक्रोफोन. तिसरा क्वेश्चन आहे, ज्या कीबोर्डवरील की ॲरो असतात त्यांना काय म्हणतात, त्यांना म्हणतात नेव्हिगेशन कीज. चौथा क्वेश्चन आहे, IRDA बद्दल म्हणजे रेट कोणते वैशिष्ट्य चुकीचे आहे. तर चुकीचं वैशिष्ट्य आहे हे चौथं, 1 हाय कॅपॅसिटी हार्ड डिस्क ड्राईव्ह. येस करायचं, एंड एक्झाम टाईप करायचं, इथे कन्फर्म करायचं, ओके करायचं. तर अशा पद्धतीने आपलं हे सेशन कंप्लीट झालेलं आहे 46. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर
विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा.